शहर व जिल्ह्यातील अनेक खासगी रुग्णालयांमध्ये कोणतेही अधिकृत नर्सिंग शिक्षण अथवा महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी नसलेल्या महिलांना नर्स व सिस्टर म्हणून नियुक्त करून रुग्णांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रीय छावा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट योगेश पवार यांनी केला आहे। या संदर्भात जिल्हाधिकारी, सिव्हिल सर्जन व महानगरपालिका आरोग्य विभागाकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून जिल्हाभरातील खासगी रुग्णालयांची तातडीने तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। तक्रारीनुसार नर्सिंग व्यवसायासाठी ANM, GNM, BSc नर्सिंग किंवा पोस्ट बेसिक BSc नर्सिंग यांसारखी शैक्षणिक पात्रता आणि महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलमध्ये नोंदणी बंधनकारक असतानाही अनेक रुग्णालयांमध्ये अपात्र महिलांकडून इंजेक्शन देणे, सलाईन लावणे, ड्रेसिंग करणे तसेच औषधोपचाराशी संबंधित धोकादायक कामे करून घेतली जातात। प्रशिक्षित नर्सला किमान 10 ते 25 हजार रुपये वेतन द्यावे लागत असल्याने काही खासगी रुग्णालये कमी खर्चासाठी अप्रशिक्षित महिलांना 7 ते 8 हजार रुपयांमध्ये नोकरीवर ठेवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकारामुळे गंभीर वैद्यकीय चुका होण्याचा आणि रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण होण्याचा संभव आहे। राष्ट्रीय छावा संघटनेचे ॲडव्होकेट योगेश पवार यांनी प्रशासनाला 15 दिवसांचा अवधी दिला असून या कालावधीत तपासणी व कारवाई सुरू न झाल्यास सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक खासगी रुग्णालयासमोर जन आंदोलन छेडण्यात येईल। तसेच बोगस नर्स ठेवणाऱ्या रुग्णालयांची नावे जनतेसमोर आणि सोशल मीडियावर जाहीर करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे। सिटी आणि ग्रामीणमध्ये जेवढेही हॉस्पिटल्स आहेत, खाजगी हॉस्पिटल्स असतील किंवा शासकीयचा शक्यतो विषय येत नाही, पण जेवढेही खाजगी हॉस्पिटल्स आहेत त्या हॉस्पिटलमध्ये जे सिस्टर म्हणून जे आहेत, नर्स म्हणून आहेत, त्यांची शैक्षणिक पात्रता नसताना सुद्धा त्यांना काही हॉस्पिटल स्वतःचा धंदा वाढवण्यासाठी किंवा उत्पन्न वाढवण्यासाठी किंवा खर्च कमी करण्यासाठी जे शैक्षणिकदृष्ट्या अपात्र आहेत, जे GNM, ANM पास नाही आहेत किंवा नर्सिंग कोर्स पास नाही आहेत अशांना ठेवतात। त्याच्याने जेही पेशंट आहेत त्या पेशंटच्या जीवितास धोका होण्याची शक्यता आहे। म्हणून आमचं छावा संघटनेच्या वतीने निवेदन आहे की जेवढेही हॉस्पिटल आहेत त्यांची तपासणी व्हावी आणि ज्यांची शैक्षणिक पात्रता नाही आहे किंवा जे हॉस्पिटल शैक्षणिक पात्रता नसणाऱ्या व्यक्तींना किंवा स्त्रियांना नर्स म्हणून, सिस्टर म्हणून सेवेत ठेवतात त्यांच्यावरती गुन्हा नोंदवण्यात यावा, त्यांची चौकशी व्हावी आणि त्यांचे हॉस्पिटल 7 दिवस सस्पेंड व्हावे अशी आमची मागणी आहे। अन्यथा 15 दिवसामध्ये ह्या जर तपासणी होत नसेल तर 15 दिवसामध्ये प्रत्येक हॉस्पिटल पुढे आम्ही ठिय्या आंदोलनाचं छावा संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात येईल हे माझं मागणी आहे शासनाकडे।